तिचं पहिल्या नवऱ्याशी पटत नव्हतं, जो विनय मोरे होता त्याच्याशी. विनय मोरे नावाच्या समाशी तिचं लग्न झालेलं होतं. हिचं नाव जयश्री मोरे. हिने काय केलं, त्या विनय मोरेशी हिचं लग्न झालेलं होतं. पैशाची तुंतून भासायला लागली म्हणून ही दिनेश ठोंबरेच्या प्रेमात पडली. दिनेश ठोंबरेच्या प्रेमात पडल्यानंतर ही पिंपरी चिंचवड एरियामध्ये आली आणि हे इथं राहायला लागले. दिनेश ठोंबरेने तिला लपवून ठेवली म्हणायला हरकत नाही, किंवा चोरून ठेवली. कारण मी वारंवार सांगत असते, लिव्ह इन रिलेशनशिप हे म्हणजे लपडं आपल्या भारतीय भाषेमध्ये. आणि लपड्याच्या बाईला कुठेही इज्जत नसती. त्या बाईला ना देवाधर्माच्या कार्यात इज्जत असते, तिला ना स्थान असतं, तिला ना समाजामध्ये स्थान. जरा नंगे अशी लोकांची संसार उद्ध्वस्त करतो का रे तुझ्या फायद्यासाठी? हा दिनेश ठोंबरे, याचे बरेच असे फोटो जरांगे सोबत मी बघितले. हातोडा त्याच्या डोक्यात घालून मारून टाकलं. काही बातम्यांमध्ये असंही सांगितलं जाते की त्याच्या बायकोने, त्याच्या मेवण्याने आणि त्याने तिघांनी मिळून तिला मारलं. किती विकृत मला सांगा बाई. रे काय बघतोय असे? हे का नाही विचारते मीडियावाले का मुख घेऊन गप आहेत? त्याचे कितीतरी रील्स आहेत जरांगे सोबतचे. विजय मोरे, तुझी बुद्धी ना कमी तुला देवानी दिलेली. माझे ना संगीता वानखेडे नाव टाक. अख्ख्या भ्रष्टाचारांना मी घोडा लावलेला आहे. तू मला शिकवू नको संगीता वानखेडे काय तिने काय करायला पाहिजे. नमस्कार, जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, जय ज्योती, जय क्रांती. मी आपलीच संगीताताई वानखेडे. आणि या बोलू जरा फार महत्वाचा विषय आहे आज. कुणाचा अंत व्हावा किंवा कुणी जीवाने जावं असा माझा अजिबात हेतू नसतो. हा, त्यांच्या कर्माची फळं त्यांना नक्कीच मिळावीत. जर वाईट कृत्य करत असतील तर त्यांना माफी नसावी या मताची मी आहे. परंतु कुणाचा तरी जीव जावा या मताची मी नाहीये. आजचा जो विषय आहे हा फार गंभीर आहे, भयंकर आहे आणि या विषयामधून समाजाने खरंच बोध घ्यावा असा आजचा विषय आहे. माझी विनंती आहे सर्वांना, जास्तीत जास्त आजची लिंक शेअर करा, कारण फार भयंकर विषय आहे आजचा. फार भयंकर विषय आहे हा. भयंकर विषय आहे की स्वतःच्या स्वार्थासाठी तुम्ही काय करताय, कुठल्या लेवलला जाताय, कशा टीम तयार करताय आणि त्या टीमचा अंत कसा होतोय. भयंकर आहे बरं का, हे फारच भयंकर आहे. जय श्रीराम, जय हिंदू राष्ट्र, ओम काली. सरपट या लिंक शेअर करा, जास्तीत जास्त लिंक शेअर करा, विनंती आहे माझी. महत्वाचा विषय आहे की तुम्हाला आठवत असेल, एक 6 ते 7 महिन्यापूर्वी तुम्ही लोकच मला एक लिंक पाठवत होते त्या महिलेची, जी मला भयंकर घाण शिव्या देत होती. भयंकर. नंदू मोरेच्या अकाउंटला त्याने व्हिडिओ पण त्या महिलेचे टाकलेले होते एडिट करून, मला शिव्या देणाऱ्या महिलेचे. नंदू मोरेला सुद्धा फार आनंद झाला होता, मला शिव्या देत होती ना ती बाई, त्यामुळं. तर नंदू मोरे माझा व्हिडिओ त्याला एडिट करून टाकला होता आणि ती बाई मला शिव्या कशी देते तेही टाकलं होतं. तर त्या महिलेचे मला बऱ्याच जणांनी व्हिडिओ टाकले की ताई, म्हटलं नाही मला कुणाला मोठं करायचं नाही, कारण तिचं आणि माझं काही वैर नाहीये. तिला कदाचित कुणीतरी सांगितलं असं बोलायला, मला कुणी सांगितलेलं नाहीये. मी माझ्या धर्मासाठी, मी माझा समाज वाचवण्यासाठी मी आवाज उठवलेला आहे, बंड पुकारलेला आहे. मी माझ्या स्वार्थासाठी बंड पुकारलेला नाही. कदाचित त्या माऊलीचं घर चालत असेल माझ्यावर बोलण्यामुळे, तिला 2 पैसे भेटत असेल तर भेटू दे, हरकत नाही. माझ्यावर मला शिव्या दिल्याने काय मला भोकं पडत नाहीये. कधी ना कधी तिचं काय खरं रूप आहे ते समाजाला कळेल. आणि मी त्या बाईवर एक शब्द सुद्धा काढला नव्हता. बघा काय असतं माहिती का, नियतीचा फेरा हा फार भयंकर आहे हो. तुम्ही नका त्रास देऊ विनाकारण एखाद्या. खरं सांगते, दुखियों को ना सताओ, दुखिया दे रोए. जब दुखिया रोए ना तो फिर वो भगवान देखता है ऊपर से. हा, तो इतकं वाईट करतो ना की तुम्हाला काय सांगायचं. त्याचं जिवंत उदाहरण मी आज तुम्हाला सांगणार आहे. 6 ते 7 महिने तुम्ही मला घाणेरड्या गलिच्छ शिव्या देणारी बाई होती. ती बाई कोण होती, काय होती, मी तिला कधी पाहिलं नव्हतं किंवा काही संबंधच नाही तिचा माझा दूरपर्यंत. बऱ्याच बायकांनी मला शिव्या दिल्या, तुम्ही बघितल्या असं. अजूनही व्हिडिओ आहेत. अंत त्यांचाही असाच होणार आहे. आणि इतका वाईट नाही व्हावं, कुणी जीवानी नाही जावं, परंतु असाच होणार आहे. अगदी बरोबर. अक्षयदादा, चांगल्या कर्माचे फळं चांगलेच भेटतात आणि वाईट कर्म कराल तर त्याचे फळही वाईटच भेटतात. जास्तीत जास्त व्हिडिओ व्हायरल करा. फार महत्वाची मला तुम्हाला माहिती सांगायची आहे. आणि लाईक केल्याशिवाय येऊ नका. लाईक करूनच या. ज्या वेळेला एंट्री करताय ना व्हिडिओ बघायला, लाईक करून या. नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा. काय झालं माहिती का, त्या बाईने मला भयंकर घाण शिव्या दिल्यात 6 ते 7 महिन्यापूर्वी. भयंकर शिव्या दिलेल्या आहेत. का तर जरांगे पाटलाला का बोलतीस, तुझी गाठ माझ्याशी आहे. जरांगे पाटलाला बोलती का तू याव करते का, तू त्याव करते का, मी ह्याव करीन, मी त्याव करीन, बरंच काय काय. पण मी तिच्यावर एक शब्द काढला नाही.
मी कालपासून काही बातम्या माझ्या निदर्शनात आल्या आणि त्या महिलेचा चेहरा या महिलेशी अगदी तंतोतंत जुळतोय. परंतु मी परवाही माझ्या ते निदर्शनात आला व्हिडिओ, पण मी परवाही बघितला नाही, म्हणजे एवढं लक्ष दिलं नाही. परंतु मी आज काय केलं, सकाळपासून बऱ्याच जणांना ती स्क्रीनशॉट पाठवली की मला जे घाण तिनं बोलली होती त्याची स्क्रीनशॉट पाठवले आणि हे की ही महिला एकच आहे का. आणि बऱ्याच जणांचं म्हणणं आलं हो ताई ही एकच आहे फोटोतली आणि ही एकच आहे, फक्त यात फेटा घातलेला आहे आणि याच्यात मध्ये नाही, पण ही एकच आहे. आणि तुम्ही का विचारता, कारण बऱ्याच जणांच्या लक्षात आलं नाही का विचारते. मग त्यांना मी सांगितलंय असं, अरे हा ही तीच आहे म्हटले. मग जरा खोल चौकशी केली तिची, तर असं कळलंय की बाबा तिचा काय डिवोर्स झालेला नव्हता. तिचं पहिल्या नवऱ्याशी पटत नव्हतं, जो विनय मोरे होता त्याच्याशी. विनय मोरे नावाच्या इसमाशी तिचं लग्न झालेलं होतं. हिचं नाव जयश्री मोरे. तर हिने काय केलं, त्या विनय मोरेशी हिचं लग्न झालेलं होतं. पैशाची तुंतून भासायला लागली म्हणून ही दिनेश ठोंबरेच्या प्रेमात पडली. दिनेश ठोंबरेच्या प्रेमात पडल्यानंतर ही पिंपरी चिंचवड एरियामध्ये आली आणि हे इथं राहायला लागले दोघं लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये. दिनेश ठोंबरे आणि जयश्री मोरे हे दोघं जण राहत असताना दिनेश ठोंबरेने तिला लपवून ठेवली म्हणायला हरकत नाही, किंवा चोरून ठेवली. कारण मी वारंवार सांगत असते, लिव्ह इन रिलेशनशिप हे म्हणजे लपडं आपल्या भारतीय भाषेमध्ये. आणि लपड्याच्या बाईला कुठेही इज्जत नसती. त्या बाईला ना देवाधर्माच्या कार्यात इज्जत असते, तिला ना स्थान असतं, तिला ना समाजामध्ये स्थान असतं, तिला वेगळ्या नजरेने लोक बघतात. म्हणून मी वारंवार महिलांना सांगत असते, बाई ग कुणाशी लफडं करू नका. लिव्ह इन रिलेशनशिप हे आपल्या देशातलं नाहीये, हे बाहेरच्या देशातली संस्कृती आहे, ते आपल्या देशामध्ये रुजवू नका. आपल्या देशातल्या देवाधर्माला पण हे रिलेशन मान्य नाही आणि हे चालत नाही. आता काय झालं, त्या बाईने मला गलिच्छ शिव्या दिल्यात. बघा कुठल्या बाईनी, जी स्वतः बरबटलेली आहे. म्हणजे मला शिव्या देणाऱ्या ह्या अशाच बरबटलेल्या आहेत का मग सगळ्या. मी तरी असंच म्हणे की मला ज्या ज्या महिलांनी शिव्या दिल्यात ना, जरांगे पाटील तुझ्या महिला माझ्या विरोधामध्ये बोलायला उभ्या केल्या, त्या बरबटलेल्या उभ्या केल्या रे. खानदानी उभ्या कर, बरबटलेल्या महिला उभ्या केल्यात. तू काय माणूस आहे रे तू. अशा महिला उभ्या केल्या ना, असे तू त्यांचे आयुष्य तू संपवलेत. आता या महिलेला उभं केलं. दिनेश ठोंबरे काय करत होता, तर दिनेश ठोंबरे एक काहीतरी एक शिवबा काहीतरी संघटना होती बघा त्याची, शिववंदना ग्रुप म्हणून तो चालवत होता. आणि त्याचबरोबर दिनेश ठोंबरे हा मनोज जरांगेच्या आंदोलनाचं काम बघत होता मावळपट्ट्यातलं. त्याचे काही रील्स मला बऱ्याच जणांनी पाठवले आज सकाळचे की ताई हा तोच आहे आणि ही पण तीच आहे. तर दिनेश ठोंबरेचा आणि तिचा अफेअर असल्यामुळे दिनेश ठोंबरेने तिला सांगितलं माझ्या विरोधात बोलायला, आणि ती बोलत होती. अक्षरशः त्यांचा एक व्हिडिओ असाही माझ्या म्हणजे आता मला एका जणांनी पाठवला की तो तिथं सांगतोय जरांगे पाटलाला की ती जी बोलणारी आहे ना, ती बोलणारी ती आपल्या संपर्कातलीच आहे महिला. मीच सांगितलं तिला बोलायला, संगीता वानखेडेला शिव्या द्यायला सांगितलं. तो गाडीत बसलेला आहे जरांगे आणि तो त्याच्याशी बोलतोय. अगदी कान लावून जर तो व्हिडिओ ऐकला ना, तर ते कळतंय की हा सांगतोय संगीता वानखेडेला शिव्या द्यायला लावणारी बाई जी आहे ना, ती माझ्या संपर्कातली आहे. काय रे जरांगे, काय करतोय रे. अरे जरा नंगे, अशी लोकांची संसार उद्ध्वस्त करतो का रे तुझ्या फायद्यासाठी. हा दिनेश ठोंबरे याचे बरेच असे फोटो जरांगे सोबत मी बघितले. आणि अशा विकृत बुद्धीचे तू क्रिमिनल माइंडचे लोक आहेत. कशासाठी रे, तुझ्या फायद्यासाठी संसार मोडायला लागतो लोकांचे. कशासाठी रे बाबा, काय रे तुझी वृत्ती अशी जरा नंगे. अशी विकृत वृत्ती नसा. काय तुला यातनं मिळालं मला सांग. गेली ना ती बाई जीवानीशी. माझ्यासाठी माझ्यावर बोलण्यासाठी तू एका महिलेला उभं केलं. आज त्या बाईचं लेकरू उन्हात पडलं. त्या लेकराला कुणीच नाही आता, सांगा ना. त्या दिनेश ठोंबरेने काय केलं, कदाचित ती ब्लॅकमेल करत असेल ना की मला बोलायला लावलं तू, किंवा मला पैसे दे, किंवा काहीतरी असणार आहे. आता ते खरं काय ते अजूनही दिनेश ठोंबरे सांगत नाहीये. पैशाहून वाद झाले एवढं मात्र सांगतोय, एवढं मात्र बातम्यांमध्ये कळतंय की पैशाहून वाद झाले. ती काहीतरी फ्लॅट मागत होती, ती पैसे मागत होती. काय पण मला आहे ना खरं बायकांच्याही बुद्धीची दया यायला लागली. आणि कुठल्या बायकांनी माझ्यावर बोलावं, ज्यांचं काही कॅरेक्टरच नाहीये, ज्या इतक्या बरबटलेल्या. गेली माऊली ती, आता जाऊ देत, काय बोलता तिच्यावर. पण काय ती माझ्यावर बोलत होती, काय सांगू तुम्हाला. बाई 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 बाई, काय झालंय आज, किती वाईट अंत झाला. कुणाचंही मन विनाकारण दुखवू नका, लक्षात ठेवा. तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही कुणाचं मन दुखवू नका. त्याचा अंत फार वाईट आहे, खरंच वाईट आहे, भयंकर आहे. काय केलंय आज त्या बाबाने सांगा ना.
काही बातम्यांमध्ये असं सांगितलं जातं की त्याने हातोडा त्याच्या डोक्यात घालून मारून टाकलं. काही बातम्यांमध्ये असंही सांगितलं जाते की त्याच्या बायकोने, त्याच्या मेहुण्याने आणि त्याने तिघांनी मिळून तिला मारलं. किती विकृत मला सांगा. बायकांना माझी विनंती आहे, बाई ग, या चिरीमिरीसाठी स्वतःचा जीव गमवू नका. आयुष्य एकदाच आहे. बरं, मरायचंच तुम्हाला ना तर चांगलं कार्य करून मरा. देव, देश, धर्म याच्यासाठी तुमचे प्राण आहे ना, जाऊ द्या. तुम्हाला चांगली मानवंदना मिळेल समाजाकडनं, देशाकडनं. हे असल्या फालतू लफड्यासाठी मारताय राव. काय अर्थ आहे का या गोष्टीला? आणि अख्खा नंगे काय करतोय रे? काय करतोय रे तू? तुला अक्कल आहे का रे? तू काय करतोय याची? तू त्या दिनेश ठोंबरे नावाच्या त्या विकृत प्रवृत्तीच्या, क्रिमिनल माइंड प्रवृत्तीच्या असेच तुझ्या सोबतचे पोरं असणार आहेत बरं का. तुझे पाळलेत ना ते असेच असणार आहेत, म्हणून मला धमक्या देतोय तू. आजही त्याने धमकी दिली बघा हॉस्पिटलमधून. ते 7-8 जण आहेत ना, बघणारे नाही. अरे काय बघतो रे? काय बघतोय असे? हे का नाही विचारत मीडियावाले का मुख घेऊन गप आहेत? त्याचे कितीतरी रील्स आहेत जरांगे सोबतचे, त्याचे कितीतरी रील्स आहेत, कितीतरी फोटो आहेत. का जरांगेला विचारला जात नाही हा प्रश्न? की जी बाई संगीता वानखेडेवर बोलली होती ती त्याने ठेवलेली बाई होती. मग तुम्ही सांगितलं होतं का संगीता वानखेडेवर बोल म्हणून? त्या बाईला, त्या माणसाला सांगितलं होतं का त्या बाईला बोलायला म्हणून? जरांगे आणि मीडिया का विचारत नाही त्याला प्रश्न? बिकाऊ मीडिया, चाय बिस्कुटवाली मीडिया. माझा प्रश्न आहे मीडियाला, हा लाजा धरा ना जरा. अरे तुम्ही ना लोकशाहीचा 4था स्तंभ आहेत, परंतु तुम्ही 4था स्तंभ कोसळवला या मीडियाने. हा, बिनलाच्या सारखे पळताय त्याच्या माग. लाजा वाटायला पाहिजे जरा. काय मला सांगा ना. तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल त्यावेळेला त्या महिलेने मला किती गलिच्छ शिव्या दिल्यात. देऊ दे, मी तिला एकही शब्द बोलली नाही. मला वाईट वाटतंय, आज ती जीवाने गेली ना, मरू दे. नालायक होती ती, 7 नालायक होती ती. काय भंगार असेल काय असेल, पण ती एक आई होती. देवाने कुठल्याही आईला नेऊ नये, कारण लेकराची फार दुर्दशा होत असते, एवढं लक्षात ठेवा. त्या लेकरासाठी देवाने ना तिला जिवंत ठेवायचं होतं. हा गेलाय मस्ती करून दिनेश ठोंबरे. याला कुठेतरी प्रसिद्धी पाहिजे असेल, याला कुठेतरी जरांग्याची वाहवा पाहिजे असेल की मी संगीता वानखेडेला शिव्या द्यायला, बघा या बाईला लावले शिव्या द्यायला. ती गेली ना जीवाने आज, म्हणजे त्या दोघांमध्ये लागलं, तिचा जीव गेला. जरांगे का त्याला प्रश्न विचारला जात नाही? जरांगेला दिनेश ठोंबरे कोण होता? तुझ्या सभा तो कसा काय मावळ पट्ट्यात मध्ये अरेंज करत होता? त्याच दिनेश ठोंबरेने एका बाईचा जीव घेतलाय, तिला दरीत फेकून दिलंय. का विचारला जात नाही मनोज जरांगेला हा प्रश्न? मीडिया का विचारत नाहीये? या घटनेला 4 ते 5 दिवस झालेत. का विचारल्या जात नाहीये? का मीडिया विचारत नाहीये? जरा एवढीशी थिनगी पडली ना तर एवढी मोठी आग ही मीडिया लावते. पेट्रोल ओतू त्याच्यावर. थोडंसं असेल तर एवढं करते. मग हे एवढं मोठं असून सुद्धा मीडिया का बरं? का सांगा ना. मीडिया का बोलत नाही? का मीडियाला छोटासा तो प्रकार वाटतोय? अरे दिनेश ठोंबरे नाव सर्च करा, कितीतरी त्याचे व्हिडिओ जरांग्या सोबतचे तुम्हाला दिसतील. अरे विजय मोरे, तुझी बुद्धी ना कमी तुला देवानी दिलेली. माझे ना संगीता वानखेडे नाव टाक. अख्ख्या भ्रष्टाचारांना मी घोडा लावलेला आहे. तू मला शिकवू नको संगीता वानखेडे काय, तिने काय करायला पाहिजे. संगीता वानखेडे काय आहे ना हे सर्वसामान्य लोकांना माहिती आहे. तुमचं म्हणणं आहे फक्त जरांग्या सोडून सगळ्यांना तू बोल. जरांग्याला बोलू नको, कारण जरांग्यामुळे तुम्हाला 90 मिळती, जरांग्यामुळे तुम्हाला अशा बायका भोगायला मिळतात, जरांग्यामुळे तुम्हाला नाही का ते सगळे कला केंद्र भरलेले आहेत ना बीडचे. एकदा पाहिलं नाही का तुम्ही? जरांग्याचा फोटो लावलेला त्या गाडीवर. जरांग्याच्या कार्यकर्त्याची गाडी कुठं त्या कला केंद्राच्या पुढे व्हिडिओ फिरत होता, तो फोटो फिरत होते. काय होतं तुम्हाला? पैसे, बाई, दारू सगळं काही भेटतंय जरांग्याकडे गेले की. मग तुम्हाला असं वाटतं याचं जर आंदोलन बंद पडलं तर आमचं काय होणार? आमचं कोण बघणार? त्याच्यामुळे तुमचं म्हणणं आहे संगीता वानखेडे जरांगेवर बोलायचं नाही, परंतु जरांगे जोपर्यंत जेलमध्ये जात नाही तोपर्यंत संगीता वानखेडे शांत बसणार नाही. त्याचं एक प्रकरण काढणार मी, लक्षात ठेवा. हे जे आहे ना कुणाच्या लक्षात येत नसेल त्याला काय वाटलं लक्षात येणार नाही. अरे संगीता वानखेडे बेकार आहे. हा, तिनं असं बघितलं ना तरी ती सांगते काय ते. तू ज्या वेळेला अरे बाबा हो काय ऊर्जा असं म्हणलं ना तेव्हाच मी तुझ्या विरोधात गेले होते. तेव्हाच कळलं होतं मला तू कुणाचा किडा आहे, कुणाचा प्यादा आहे, तुला कुणी उभं केलं, तुझा उद्देश काय आहे, तेव्हाच समजून गेलं होतं मला.
अरे बाबो काय ही ऊर्जा. आणि एक बाबा म्हणतो जरांगे पाटील मी येतो तुमच्या सोबत. तू येतो म्हणे माझ्यासोबत. त्या बाबाला ढकललं हो याने. कसा बोललाय त्याला. फार फार नीच प्रवृत्तीचा माणूस आहे हो. फार विकृत प्रवृत्तीचा क्रिमिनल माइंडचा माणूस आहे. एवढं लक्षात ठेवा. याच्या जवळून जी दूर गेलीत ना याचे कार्यकर्ते जरांगेचे, हा जे उमेदवारीसाठी हा म्हणतो ना एखादा अर्धा गेला तर जाऊ दे. एखादा अर्धा नाही, लय विरोधात गेली. मला जवळजवळ किती जणांचे फोन आले असतील, किती जणांनी काय सांगितलं असेल जे उमेदवारीच्या अपेक्षेने याच्या मागे पळत होते. सगळं माझा जो डेटा आहे ना तो अगदी किती पेन ड्राईव्ह भरले असतील माझे. आणि ते सगळे मी देणार आहे. ज्या वेळेला SIT चौकशी लागणार ना त्यावेळेला मी देणार आहे. सगळं देणार आहे. काय काय प्रूफ माझ्याकडे लोक पाठवतायत, काय काय लोक मला सांगतायत ते सगळं देणार आहे. सुट्टी याला नाही बरं का, लक्षात ठेवा. जरा नंगेला सुट्टी नाही. जरा नंगेला सुट्टी नाही, लक्षात ठेवा. त्याचा जो घमंड आहे ना, काय असतो बोलत होता. बाप रे बाप, काय बोलत होता मला सांगा ना. माझा आणायचा नाही, मस्ती दाखवायची नाही. कोण दाखवतो मस्ती? माझा रे तू दाखवतो. तू दाखवतो संडासवीर. कळलं का? तुला कधी हागवणच लागलेली असती. तुझ्या भाषेत तुझ्या तोंडात मध्ये तेच शब्द असतात. गलिच्छ माणूस आहे तू. गलिच्छ माणूस आहे तू. इतका नीच माणूस आहे ना की अरे तू नेतृत्व काय, तू काहीच करण्याच्या लायकीचा नाही. आणि ते पण मराठा समाजाचं, एवढ्या विद्वान समाजाचं. एवढ्या गुणवान, एवढा विद्वान, एवढं श्रेष्ठ समाज हा मराठा समाज. आणि या जातीचं नेतृत्व तुझ्याकडे दिलं एका छपरी माणसाकडं, एका लफंग्याकडं. लफंगा आहे तू. एका लफंग्याकडं आपण नेतृत्व दिलं. ह्याच्यासारखी लाजिरवाणी गोष्ट नाही. याला कुठली अक्कल नाही, याला कुठलं ज्ञान नाही, याला कुठलं काही 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 नाही. याला कुठल्याच गोष्टीचं काहीच ज्ञान नाहीये. ना संस्कार, ना आचार, ना विचार, काहीच नाही याच्याकडे. याच्याकडे आपण नेतृत्व दिलंय अशा भंगरी माणसाकडे, जो असे क्रिमिनल माइंडचे लोक तयार करतोय. दिनेश सारखे, त्या बाई सारखे. दोघांचेही लग्न झालेलं असताना दोघंही लफड्यात राहत होते. दोघंही रिकामे धंदे करत होते. काय झालं याच्यात ना अंत? तो आतमध्ये गेला, तिला मारून टाकलं. किती वाईट अंत झाला सांगा ना, किती वाईट अंत. त्याच्यामुळं कुणाला कुणाचं तरी ऐकून कोणाला त्रास देऊ नका. त्याच्यामध्ये काही तथ्य असेल ना त्या गोष्टीवर अगदी बोला. संविधान आहे आपल्या देशाला लागू. अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. परंतु कुणाला विनाकारण कुणाला त्रास देऊ नका बरं का. की ज्या व्यक्तीने तुमचं कधी नाव घेतलेलं नाहीये, ज्या व्यक्तीचा बाबा तिचं जे कार्य आहे किंवा ती जे काय करते त्याचा कुठल्याही चांगल्या व्यक्तीला त्याचा अपाय होणार नाही. ती समाजासाठी लढतीये. नाही. फार फार विचित्र काय सांगायचंय. अशी लोक तयार करतोय आणि याच्यावर मीडिया त्याला एक शब्दही विचारत नाहीये. का विचारत नाही? दिनेश ठोंबरे हा तुमच्या सभा घेत होता मावळपट्ट्यात मध्ये, त्या जरांगेला मीडिया का विचारत नाहीये? का जाब विचारत नाहीये मीडिया? आणि त्या बाईला फक्त मला शिव्या देण्यासाठी पोसत होते आणि तिला ठेवली होती, पण आज तिला मारूनही टाकली. किती रे नालायकांनो तुम्ही, चुकीचे लोक. किती मारून टाकली तुम्ही तिला. कदाचित तुम्ही तिला काहीतरी कबूल केला असेल. तुला आम्ही देऊ बोल संगीता वानखेडेला, तुम्ही देत नसाल. कारण नंतर तिचे व्हिडिओच आले नाही ना. तिचे 1-2च आले, त्याच्यानंतर व्हिडिओच नाही. याचं कारण मला असं वाटतं तिला जे काही यांनी कबूल केलं असेल ते दिलं नसेल. आणि मग हे असं काहीतरी ती ब्लॅकमेल करत असेल यांना. ह्याची पोलिसांनी फार कसून चौकशी केली पाहिजे. त्याच्यामध्ये ना फक्त दिनेश ठोंबरेच नाही बरं का आरोपी, ह्याच्यामध्ये बरेच आरोपी निघतील. एवढं लक्षात ठेवा. या महिलेचा एवढा सोप्पा नाहीये खेळ. मी तर वाकड पोलीस स्टेशनला जाऊन भेटणार आहे. कारण ते वाकड पोलीस स्टेशनच्या हद्दीत झालं असं मला कळलंय. मी वाकड पोलिसांना जाऊन भेटणार आहे की नेमका काय विषय आहे हा. नक्की त्याची कसून चौकशी करण्यात यावी. हे दिनेश ठोंबरे हा एकटा त्याच्यामध्ये क्रिमिनल नाहीये. ह्याच्या मागे फार मोठं षडयंत्र आहे. आणि अगदी बरोबर बोलताय अक्षय दादा, अगदी बरोबर बोलताय. भयंकर परिस्थिती आहे ही. ती गेली हो, पण तिचं लेकरू मागं आहे.
त्या लेकराचा काय दोष सांगा ना मला. मी याच्यावर नक्कीच मी जाणार वाकड पोलीस स्टेशनला. कसून चौकशी झाली पाहिजे त्या गोष्टीची. मी नक्कीच उद्या वाकड पोलीस स्टेशनला जाऊन त्याची चौकशी करणार आहे आणि त्यांना ही माहिती देणार आहे की ती माझ्यावर बोलत होती. तर असंच नाही ना बोलणार ती. तिला याला कुणी सांगितलं किंवा तिला यांनी सांगितलं होतं का बोलायचं, मग याला कुणी सांगितलं होतं तिने माझ्यावर बोलावं. फार मोठं हे जाळ आहे बरं का. हा, मग तो मला जे धमक्या देतो ना तिला बघूच तो असं उच्चार पण नाही करत, ती पण नाही म्हणत, त्यांना बघू. ते जे आहेत ना 3-4, तो 3-4 होतो त्याच्यामध्ये. 3-4 आहेत ना, 3-4 वगैरे काय नाही. फक्त संगीता वानखेडे यांच्या डोक्यात आहे. फक्त संगीता वानखेडे डोक्यात आहे. कारण स्पष्ट मत चॅनल चालू झालं तेव्हापासून याचा चांगलाच प्रचार प्रसार चालू झालेला आहे आणि अगदी घरापर्यंत हा हे पोचलेलं आहे जरा नंगेचं जे काय आहे ते. आणि त्याचे जे काय आहे ना बेवडे मंडळी, त्यांचं नाही का हुक्का पाणी बंद झालाय. कारण त्याचं म्हणणं असं की अरे तुम्हाला जे काम दिलं मी ते करतच नाही, तुम्ही संपवून टाका. जरांगेने दिलेला आहे माझा कॉन्ट्रॅक्ट. पण काय झालेलं आहे माहिती का, त्या लोकांना मी काही सापडत नाही का काय, त्यांचं काही बसत नाही तळाला मिळत, काही कळ ना. नाही तर याने माझा कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे. हा, याने माझा कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे जरांगेने. पण काय कळ ना काय झालं. त्या काय झालं त्याने सांगितलं की तुमचा हुक्का पाणी तोपर्यंत बंद जोपर्यंत संगीता वानखेडेला तुम्ही मारत नाही. संगीता वानखेडेला तुम्ही संपवलं ना की तुम्हाला हुक्का पाणी सगळं काही चालू होईल. हा, तर या गोष्टी होणार आहेत. चौकशी तर मी करणार आहे दिनेश ठोंबरेची. बघा कसून चौकशी केल्या जाईल. ती महिला कुणी आणली होती, कधी आणली होती, कारण फार तिला काही जास्त दिवस झाले नाहीये. त्या यांच्या पण बोलण्यातनं जे काही बातम्या वगैरे आहे, 1-1.5 वर्षापासूनच ती इथं आहे असं कळलंय बातम्यांमध्ये मला. 1-1.5 वर्षापासूनच मनोज जरांगेचा नंगानाथ चालू आहे. त्यामुळं काहीतरी वर्षापूर्वी म्हणतात ती इथं आली होती. म्हणजे यांनी बरोबर आणली तिला माझ्या विरोधात बोलायला. परंतु यांनी जे काही तिला कबूल केलं असेल ते काही तिला दिलं नाही. त्याच्यामुळे त्यांचे वाद चालू झाले आणि बरोबर तिला पुराव्यासकट यांनी संपवून टाकले. असं पुरावे सुद्धा नको काही उरायला, असं काहीतरी त्यांनी केलंय. पण हरकत नाहीये, आपल्या देशाला संविधान लागू आहे. आणि सगळ्यात महत्वाचं मी वारंवार सांगत असते, संविधान काय सांगतं की तुम्ही गुन्हे कराल तर तुम्हाला त्याची सजा भेटेल बरं का. आणि भगवद्गीता काय सांगते, चुकीचं करू नका, चुकीचं वागू नका, चुकीचं करू नका, विनाकारण कोणाला त्रास देऊ नका, भगवद्गीता सांगते. म्हणून मी सांगत असते दोन्हीही ग्रंथच आहे. संविधानही ग्रंथ आहे माझ्यासाठी तर, आणि भगवद्गीता एक ग्रंथ आहे. जो वाचेल मनाने, मन लावून दोन्हीही ग्रंथ, त्याला कळेल की दोन्हींचा अर्थ काय होतो ते. त्याच्यामुळं यांनी ही सजा दिली भगवद्गीतेने पण आणि संविधानाने आहे, एवढं लक्षात ठेवा. तुम्हाला वाटत असेल मांजर डोळे झाकून दूध पितीये, तो बघत असतो बरं का. चला हरकत नाहीये, रजा घेते. वाईट वाटतंय मला, बोलायची पण इच्छा नाहीये, कारण मी ते ऐकलंय की तिला एक मुलगा आहे. फार वाईट आहे ते, बरं नाही वाटलं मला ते, खरंच फार बरं वाईट वाटलं मला ते. अजिबात मला ते मनाला माझ्या लागून गेले की त्या लेकराचा काहीच दोष नव्हता. या दोघांनी मजा केली आहे आणि भोगावं लेकराला लागतंय. तर माझी माता माऊल्यांना विनंती आहे, बाई ग असं कुठल्याही नालायक माणसांच्या जाळ्यामध्ये अडकू नका आणि असला तुमचा अंत वाईट करून घेऊ नका. हरकत नाहीये. जाता जाता पुन्हा एकदा विनंती करेल सर्वांना की आपण हिंदू म्हणून एकत्र आलोय, हिंदू म्हणूनच एकत्र राहायचं आहे आपल्याला. कितीही कुणी तोडण्याचा, कुणी आपल्याला वेगळं करण्याचा प्रयत्न केला तरी आपल्याला वेगळं व्हायचं नाही. मी खरं सांगते तुम्हाला, महाराष्ट्रभरातनं नाही, बाहेरच्या देशातनं नाही, तर सगळीकडनं जिथं जिथं मराठा बांधव आहेत आपले तिथून फोन येत आहेत. सगळ्यांचे, मराठा बांधवांचे नाही म्हणणार मी, तर हिंदूंचे सुद्धा फोन येत आहेत. अगदी बॉर्डरवरनं सुद्धा जवानांचे, की ताई ह्याचा परिणाम आमच्या इथे सुद्धा झालेला आहे, इकडे सुद्धा झालेला आहे. या नीच माणसाने जे विष पेरलंय ना ते इथे सुद्धा त्याचा परिणाम झालाय. काय सांगायचं, जे आम्ही कधीच जातपात मानत नव्हतो त्या गोष्टी इथं सुद्धा. म्हणजे काय केलंय रे तू, सांग ना मला. जरा नांग्या, तू भयंकर परिस्थिती करून ठेवली रे. परंतु नाही, आपल्याला जसं आपण एकत्र आलो होतो ना, जसं आपण हाणून पाडलंय त्याच पद्धतीमध्ये आत्ता आपल्याला एकत्रच राहायचं आहे. आपल्याला हे विसरून जायचंय आपण कोण आहोत. आपण हिंदू आहोत, आपली जात आपल्याला विसरायची आहे. पहिले राष्ट्र बाद में कास्ट, एवढं लक्षात ठेवा. एक रहेंगे तो सेफ रहेंगे, अन्यथा बांगलादेश व्हायला वेळ लागणार नाही आपल्या देशाचा.
विनंती आहे माझी सर्व भावांना, विनंती आहे माझ्या सर्व भावा बहिणींना, ज्या पद्धतीमध्ये आपण गावामधली सर्व लोक, सर्व जाती धर्माची लोक एकत्र येत होतो, प्रत्येकाच्या सुखादुःखामध्ये सामील होतो, त्याच पद्धतीमध्ये आपल्याला आता तसंच वागायचं आहे. नाही नाही नाही, आता आपल्याला ते सगळं विसरून जायचं, एवढं लक्षात ठेवा. विनंती करेल सगळ्यांना, धर्मासाठी एकत्र यायचंय रे भावांनो, धर्मासाठी एकत्र यायचंय. आपल्या छत्रपतींनी काय केलं विसरू नका. छत्रपतींनी काय केलं, छत्रपतींच्या मावळ्यामध्ये कोण लोक होते हो? 18 पगड जातीची लोक होती. छत्रपतींनी कधीच जातीवाद केला नाही. हो, धर्मवाद मात्र त्यांचा होता. धर्मासाठी त्यांनी वाद घातला, जाती त्यांनी कधीच नाही रे, नाही नाही. विनंती करेल मी सगळ्यांना, विनंती करेल, नका. जसे एकत्र आलोय तसेच एकत्र राहा, हरकत नाही. रजा घेते. जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा चॅनलला, आणि आलेल्या सर्वांनी लाईक करा, लाईक करा, लाईक करा. लाईक केल्याशिवाय जाऊ नका. कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर सुद्धा कमेंट करा. तुमच्या प्रतिक्रिया माझ्यासाठी फार महत्त्वाच्या आहे. आणि जाता जाता पुन्हा सर्वांना सांगेल की स्पष्ट मत हे चॅनल सुद्धा माझंच आहे, यालाही सबस्क्राईब करा. आणि असंच भरभरून प्रेम माझ्यावर करत राहा. माझं कार्य मी सोडणार नाहीये. अगदी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत माझ्या हिंदू धर्मासाठी मी लढत राहील. परंतु सर्व माऊल्यांना माझी विनंती आहे की देव, देश, धर्म याच्यासाठी जीव जाऊ द्या. गेला तर तुमचं कौतुकच होईल, परंतु अशा फालतू गोष्टींसाठी जीव गमवू नका ग बयांनो. अशा फालतू गोष्टींसाठी जीव गमवू नका, विनंती करेल. चला, रजा घेते. जय श्रीराम सर्वांना, जय श्रीराम. ओम काली. चला, मस्त खा, स्वस्त रहा, जगा आणि जगू द्या. उद्या पुन्हा नवीन विषय घेऊन तुमच्या समोर येणारच. तोपर्यंत तुमचीच संगीता ताई वानखेडे.